नीतू मानकेला स्वतःच्या मनकेवर विश्वास होता, एवढा विश्वास होता की पास कधी साधू संतांवर देवावर विश्वास ठेवला. गंमत अशी झाली, नीतू मानके तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक नंबरला हृदय विकाराचा ऑपरेशन सक्सेसफुल करणारा तो नीतू मानके. या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रथम पहिल्यांदा शस्त्रक्रिया करणारा तो नीतू मानके. तोच नीतू मानके स्वतःच्या मनगटावर स्वतःच्या जीवावर उभा राहिला. बघता बघता महाराष्ट्रातली सगळी रुग्ण बरी करायला लागला, भारत देशातली रुग्ण बरी करायला लागला. बघता बघता ऑस्ट्रेलिया मलेशिया ठिकाणची रुग्ण यायला लागली. भारत देशाचा झेंडा ऑस्ट्रेलिया मलेशियाच्या ठिकाणी फडकायला लागला. अभिमान वाटला, अरे बस स्वतःच्या कर्तृत्व स्वतःच्या नेतृत्वावर मी मोठा झालो. आता मात्र ही बातमी भारत सरकारला कळाली. भारत सरकारने ठरवलं उद्या सकाळी 10:30 वाजता कोण तो नीतू मानके आहे त्याचा पत्ता काढा आणि त्याला उद्या 10:30 वाजता भारत सरकारचा पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला बोलवा. पत्र लिहिलं, पत्र दारावर आलं. पत्र नीतू मानकेनं वाचलं. नमस्कार नीतू मानके, तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे. तुमचं कार्य बघून आम्हाला अभिमान वाटला. कुठेतरी समाज कार्य करताय, कुठेतरी तुम्ही चांगलं कार्य करताय, कुठेतरी ही रुग्ण बरे करताय. तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. भारत सरकारचा पुरस्कार दिल्लीच्या ठिकाणी फडकायला लागला. भारत सरकारचा पुरस्कार जवळजवळ ऑस्ट्रेलिया मलेशियाच्या बऱ्याच डॉक्टरांनी नेला. पण आज मात्र या महाराष्ट्रामध्ये एक विद्वान डॉक्टर आणि अप्रतिम असा डॉक्टर, समाज कार्य चांगलं आहे, कर्तृत्व चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे म्हणून तुम्हाला देण्यात येतोय. उद्या 10:30 वाजता भारत सरकारचा पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीच्या ठिकाणी या. पत्र वाचलं, आनंद झाला. स्वतःच्या हाताच्या मनगटाकडे बघितलं. मी कधी संत पंगत घातली नाही, कधी देवाला मानलं नाही, कधी देवाच्या पाया पडलो नाही, पण अभिमानानं स्वाभिमानानं स्वतःच्या कर्तृत्वावर, अरे ज्याने आईने जन्म घातला, ज्याने बापाने वाढवलं, हे चांगली दिशा दाखवली, त्या आई बापाला कधी मानलं नाही, तो नीतू मानके स्वतःच्या कर्तृत्वावर उद्या भारत सरकारचा पुरस्कार घेण्यासाठी तयार झाला आणि निघाला. एअरपोर्टवर आला. जसा एअरपोर्टवर आला पावसाची रिपरिप सुरू झाली. तो पुरस्कार नेत्याला मान्य नव्हता, तो पुरस्कार देवाला मान्य नव्हता, तो पुरस्कार संतांना मान्य नव्हता. पावसाची रिपरिप सुरू झाली. अरे ज्या विमानामध्ये बसणार होता ते विमानी आलं, विमानामध्ये बसला, विमान उड्डाण झालं, दिल्लीच्या दिशेने निघालं. पण गंमत अशी झाली, जे विमान आकाशामध्ये उडायला लागलं, पावसाची रिपरिप रिपरिप वाढायला लागली. भक्ती काय आणि मामाची सेवा केल्यानंतर काय मिळतं? नवे नवे एका दगडाची काय मिळतं ना, आईने करून दाखवली. दिल्लीच्या दिशेने निघालं विमान. पावसाची रिपरिप सुरू झाली. अरे विमान चालकाने सांगितलं आता मात्र विमान कुठेतरी थांबवलं पाहिजे. विमान एअरपोर्टवर आलं. नीतू मानके खाली उतरला. पळत पळत गेला. चौकशी केंद्रामध्ये विचारलं, आता इथून ढगाळ वातावरणामध्ये पावसामध्ये चालणार हायपा विमान किती वाजता आहे? सांगितलं 20 तासानंतर विमान आहे. उद्या भारत सरकारचा पुरस्कार आहे. तिला मान्य नव्हतं तो पुरस्कार, देवाला मान्य नव्हता तो पुरस्कार. हुशार होता नीतू मानके, एवढा हुशार होता. त्या नीतू मानकेनं मोबाईल काढला आणि आपल्या ड्रायव्हरला फोन केला. गाडी मागवली. गाडी एअरपोर्टला आली. पावसाची रिपरिप थांबली होती. नीतू मानके गाडीत बसला. पावसाची रिपरिप रिपरिप सुरू झाली. जंगल दाट लागलं. कळत नव्हतं, समजत नव्हतं नेमकी गाडी घालायची तरी कुठे. ड्रायव्हर मात्र आता मात्र बेचैन झाला होता.
मात्र सैरावैरा निघाला होता. आता मात्र दिल्ली सर करायची होती. बळा मोठा रुंद मोठा पूल त्याला दिसला आणि त्या पुलावरनं पाणी चालली होतं. त्याच ठिकाणी गाडी दाबली, गाडीचा ब्रेक दाबला, गाडी थांबली. गाडी थांबली आणि ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आता कुठून गाडी घाला, या पुलावर नाही जमणार. इथून जर गाडी घातली 4 वर्षाचं वाट बघत असेल माझी मुलगी, नाही मी घालू शकत. एक काम करा, असे पुरस्कार 100 मिळतील तुम्हाला, तुम्हाला बरेच पुरस्कार मिळतील. ऐका डॉक्टर साहेब, हा पुरस्कार रद्द करा, नका जाऊ त्या पुरस्काराला. जीव गेला तर असे पुरस्कार तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. जीव वाचला ना 100 पुरस्कार घ्यायचा. जर तुम्हाला ऐकायचं तुम्ही चालेल, तुम्ही बघा मी चाललो. साहेबांचा नाही जमणार, मार्ग एकच आहे. जंगल दाट होत, पशु पक्ष्याचा आवाज येत होता. एक आनंद झाला. दोघं सरा 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 त्या झोपडी त्या दिशेने दारापुर आले. दार झोपवायच्या बघितली, एक दृश्य दिसलं. 30 वर्षाची उभा महिला एका पाषाणाची मूर्ती घेऊन पाळण्यात त्याला झोका देत होती. नाही देवाला म्हणलं नव्हतं, दार उघड केलं. 30 वर्षाची महिला विचारते, काय दादा दात ठोकावलं, काय पाहिजे? काही नाही ताई, रस्ता चुकलोय, रात्री पुरता आश्रय मिळेल का? ताई या शब्दाला एवढी किंमत दिली, एवढी किंमत दिली. अरे खरंच रस्ता चुकला असेल म्हणून हात बोलवलं आणि भिजलं होतं, हातरून टाकलं, त्या दोघांना बसवलं आणि सांगितलं, दादा कुठून आला? सांगेन ताई. जाणार आहे कुठं? सांगेन ताई. बसू दे ताई, ठीक आहे. तुम्हाला गार लागत असेल, चहा टाकवायला ठेवलं. बघता बघता चहाही ठेवला. नाही म्हटली 5 लिटर तयार होत. काम करावं, भगवान श्रीकृष्णाची भक्ती करावी. हे नवे नवे भगवान श्रीकृष्ण म्हणण्यापेक्षा बाळूमामाची आपल्या घरात कुणीतरी आला, चुलीवर चहा ठेवलाय, तड दिसला, उठले, हात चुलीकडे बघितलं. ऐका काय काही नाही, दुसरा चहा बनव. अरे नितू म्हणके तड दिसला, उठला. 30 वर्षाच्या विधवा महिलेचा हात पकडला, तळ पायाची आग मस्तकाला गेली. ए दादा, आला कुठं माहित नाही, जाणार आहे कुठं माहित नाही, माझा हात का पकडला? वाईट भावनेने तुला हात पकडला. मग अगं ताई, मला तुला 2 प्रश्न विचारायचे, मला तुझा चहा नको. बोल बोल, काय प्रश्न विचारायचे? पहिला प्रश्न, या पाळण्यामध्ये काय आहे? भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची भक्ती करून मिळतं काय? काय मिळतं? आई डसा डसा डोळ्यातलं पाणी गालावर आलं. डॉक्टर साहेब म्हणतात, काय झालं? पुढे जो मुलगा दिसतो ना, मुलगा पलंगावर पडलेला, हो 4 वर्ष झाली मित्र अवस्थेमध्ये. बर काय झालं? काय नाव झालं. गावातल्या डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सांगितलं तालुक्याच्या ठिकाणी या जिल्ह्याच्या डॉक्टरने गेलं. डॉक्टर म्हणले, एक काम करावं लागल, तुझ्या मुलाचा इथं उपचार होत नाही. का होत नाही? काय झालंय माझ्या बाळाला? काय झालंय माझ्या मुलाला? पदर पसरला. डॉक्टरनी सांगितलं, मुंबईच्या ठिकाणी एक विद्वान डॉक्टर आहे, तो नितू माणके, त्या डॉक्टरकडे जावं लागल. असं झालंय काय? काय नाही, तुझ्या मुलाला हे हृदय विकाराचा आजार आहे आणि त्या मुलाला आणि त्याच मुलाला जिवंत ठेवायचं असेल तर एकच काम कर. मुंबईच्या ठिकाणी एक विद्वान डॉक्टर आहे, नाव त्यांचं नितू माणके. कमीत कमी 5 लाख रुपये लागतील, पण या आईकडे 5 लाख रुपये नाहीयेत म्हणून
4 वर्ष झाले एका पाषाणाच्या मूर्तीला एकच सांगते, कोण तो नीतू मानके आहे, कोण तो मुंबईला विद्वान डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला त्याच्यापर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही देवा, तुझ्याशिवाय मला आधार नाही, एकच काम कर, कोण तो डॉक्टर आहे, तो डॉक्टर माझ्या घरापर्यंत बोलव देवा, एवढंच दिसला, पाया पडला, रडायला लागला. त्या डॉक्टरला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्या डॉक्टरला वेटिंगला 3-3 दिवस थांबावं लागतं भेटायला. पण तुझ्या एका आईनं, एका देवानं त्या आईची भक्ती बघितली, त्या मुलाची कळवळा बघितला, म्हणून त्या पाषाणाच्या मूर्तीनं ज्या डॉक्टरची तुझ्या मुलाला गरज होती ना, तो डॉक्टर तुझ्या कुटियामध्ये उभा. आहेस तू देवा, तू खरा आहेस. एका आईसाठी एका लेकराची तळमळ होती ना, त्या लेकराला वाचवण्याकरता बाळूमामाच्या पायावर नतमस्तक होताना एवढंच करा. ए बाळूमामा, तुझ्या दारात आलोय ना, एवढंच कर, तुझ्या पायाची सेवा करण्याची अनुमती दे देवा, तुझ्या पायाची सेवा करण्याची अनुमती दे. आणि तुझ्या पायाची सेवा करण्याची अनुमती मला मिळाली ना, कडपर्यंत तुझी सेवा करेन, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाजो कोणा विठोबा रखमा.